जय देव जय श्री गुरुदत्ता आरती मारिता हरती भवचिता जय देव परिवार कीरा प्रसन्न होनी आशीर्वाद गिरना कर्मा मरणाता मेरा तुर्दीना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती मारिता हरती भवचिता जय देव सैसा सुखीसा निर्भरे कांका करिवरनाथ स्वामी समर्था नगरे ब्रह्मादि आनंदा जय करुणाकर आरती विश्रांति भाव स्वयं प्रकाश रूप अनंत कोटि ब्रह्मांड राज राजा योगराज सदगुरु अक्बर गोट स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया गोपाल जय जीवास्तानि धर्माणि प्रथमास्यासन वेदनाथं महिमानस्य यंत्रपूर्वे प्राप्यासं देवाः ओम राजाय साई नमो वयं वै श्रवणाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु। नदीकडील गर्दी कमी करायची आहे, नदीकडील गर्दी कमी करायची आहे। ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि करायची आहे। नमस्कारोमि स्वामी समर्थ माझे आई ललाटा द्यावा माई बाबाई और कोणी चपला घालून येऊ नये, मला विनंती आहे सगळ्यांनी चपला चप्पल साईडला काढा। हातीवरती लहान मुलांना बसवून फोटो काढू नका, कारण ते नाजूक आहे। सर्वांनी पाठीमागे यायचं आहे। आणि हे आनंद कसं येतं ना, कुटुंबाबरोबर आनंद पहिल्या दिवशी महिन्याची दिसवली, आता दुसऱ्या दिवशी बघा कितना साडी चालू होते तिथं लिख के गया हूँ, इतिहास में गई है ऐसा देख रहा हूँ वो अंगारी जब कुछ दिखना नहीं छोटे बच्चे आ रहे
पाटील साहेब, आपले स्वागत आहे. स्वागत करणारी प्रत्येक मंडळी या ठिकाणी आहेत की ज्यांचं प्रत्येकाचं स्वागत केलं पाहिजे. नमस्कार. आज कृष्णामाई महोत्सव इथे कृष्णागड येथे भेट दिली असता खूप चांगलं आयोजन सर्व आयोजकांचं विशेष कौतुक आहे. त्यामध्ये सुद्धा कृष्णामाईच्या स्वच्छतेसाठी ज्या सर्वांनी प्रयत्न केले ते सर्व समाजसेवक असतील, सर्व स्वयंसेवक असतील, NGOज असतील, त्या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे. योग्य तो बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून इथं डिप्लॉय केलेला आहे. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे CPI मोरे साहेब हे सुद्धा इथे बंदोबस्त कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल, नागरिकांना भेट देणाऱ्यांना काही अडचण असेल तर डायल 112 या ठिकाणी आपण संपर्क साधावा किंवा आपल्या नियरेस्ट बंदोबस्ताला आवाहन करण्यात येतं. आज सांगलीकरांचा रिस्पॉन्स कसं मिळत आहे? अतिशय चांगला रिस्पॉन्स. आज 4 दिवसापासून कृष्णामाईचा उत्सव या कृष्णेच्या काठावर उत्साहात सुरू आहे आणि त्यामध्ये मोठे अधिकारी किंवा आपले मिरज DYSP गिंडा साहेब, सिटीचे शहरचे पोलीस निरीक्षक श्री मोरे साहेब तसेच अन्य अधिकारी यांनी उपस्थिती लावली आणि त्यामध्ये आपले महेंद्र चंदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन आणि खूप आनंद झाला. यासाठी सांगलीकरांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपली आई कृष्णामाई गेल्या 5 दिवसापासून सांगलीकरांकडून मिळणारा हा प्रतिसाद इतका सुंदर आहे की तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. परंतु सांगलीकरांसाठी मी एक आव्हान करू इच्छितो की आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण दाखवायची जबाबदारी आम्ही तिन्ही संयुक्तरित्या या ठिकाणी आयोजकांनी घेतलेली आहे. कारण उद्याचा दिवस या ठिकाणी आपण वाराणसीमध्ये ज्या पद्धतीनं महाआरती तिथल्या महंतांच्या उपस्थितीमध्ये केली जाते त्याच पद्धतीने तेथील महंत या ठिकाणी उपस्थित राहून कृष्णामाईची व गंगामाईची आरती मोठ्या उत्साहात या ठिकाणी करणार आहेत. तरी या दर्शनाचा लाभ तुम्ही सर्व सांगलीकर नागरिकांनी, सर्व क्षेत्र, जात, पंथ, संप्रदाय सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंदाने या ठिकाणी घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये शाही स्नान, त्याला आपण अमृत स्नान म्हणू, प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीनं तिसरा पर्व म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जो होणारा अमृत स्नान आहे त्या अमृत स्नानाची व्यवस्था महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. पूर्ण सुरक्षतेची काळजी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्यामुळं कुणीही कोणत्याही प्रकारची काळजी न करता, काही गडबड न करता सकाळी 7 ते 11 या दरम्यान या ठिकाणी येऊन ही आंघोळ व्यवस्थित करून परम पवित्र पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. तसेच संध्याकाळ सत्रामध्ये आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व सांगलीकरांना कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी विनंती करतो की आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहावे. तुम्हाला आज सांगलीकरांचं रिस्पॉन्स कसं मिळत आहे? सांगलीकरांचा कृष्णामाई प्रती असलेलं प्रेम हे पाहून मी भारावून गेलेलो आहे. खऱ्या अर्थानं आज कळालं की सांगली सगळ्यात चांगली. कृष्णामाईसाठी सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम हे अतोनात आहे. म्हणजे मी जे मूलमंत्र चालू केलं, आपली आई कृष्णामाई, त्याच्याशिवाय जीवनच नाही, हे खऱ्या अर्थानं सगळ्या सांगलीकरांनी मान्य केलेलं आहे. हे या कार्यक्रमातून लक्षात आलं आहे.